आपत्ती व्यवस्थापनामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली असताना आपत्ती व्यवस्थापन विभाग मात्र सुस्त असल्याचं राऊत म्हणाले। कोट्यवधींचा निधी मंजूर होऊन सुद्धा फाईल्स पेंडिंग आहेत असं देखील राऊतांनी म्हटलंय। केंद्राकडून 4700 कोटी तर राज्याकडे 1200 कोटी निधी उपलब्ध आहे। अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे फाईल्स रखडल्यात असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे जात नाही अशी सुद्धा टीका राऊत यांनी केलेली आहे। हे कसलं आपत्ती व्यवस्थापन, निधीमध्येच मोठा भ्रष्टाचार आहे असं राऊत म्हणतात। आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसनाच्या फाईलवर वजन ठेवल्याशिवाय ती फाईलच पुढे जात नाही। कसलं आपत्ती व्यवस्थापन करताय तुम्ही? त्याच निधीमध्ये भ्रष्टाचार आहे हे मी मागे वारंवार सांगितलेलं आहे। तिथे सुद्धा ठेकेदार बसले आहेत आणि ते सांगतात कोणती फाईल मंजूर करायची की नाही या विषय मी डिटेल्स व्यवस्थित मागे एका पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की गिरीश महाजन यांच्याकडे जे खातं आहे आपत्ती व्यवस्थापन, त्यात कशा प्रकारे घोटाळे, भ्रष्टाचार, कमिशनबाजी, दलाली, ठेकेदारांचं वजन वापरून फाईली मंजूर केल्या जात आहेत हे मी सांगितलं आहे। प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। संदीप, आता आपण बघितलं की राऊतांनी अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे। खरं तर मदतीच्या अपेक्षाच सगळे आहेत आणि अशात हा भ्रष्टाचाराचा अत्यंत गंभीर आरोप होताना दिसतोय। अगदी बरोबर आहे रिद्धी, अतिवृष्टी झालेली आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्या भागाचा दौरा करतायत। अजित पवार सांगतायत निधी कमी पडू दिला जाणार नाही। मात्र संजय राऊत यांनी केलेला हा आरोप अतिशय महत्त्वपूर्ण म्हणावा लागेल। आपत्ती व्यवस्थापनाकडे 4700 कोटींचा निधी केंद्राकडून आलेला तसाच आहे, मात्र फाईल्स पुढे जात नाहीत। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार अभिषेक कौल असतील किंवा नवनियुक्त संचालक भालचंद्र चव्हाण असतील यांच्यावर खरं तर हा आरोप ठेवण्यात आला आहे की त्यांच्याशिवाय फाईल पुढे जात नाही। यापूर्वी देखील संजय राऊत यांनी हा विषय उचललेला होता, आपल्याला माहिती आहे, आणि त्या फाईलवर वजन ठेवल्याशिवाय ती फाईल पुढे जात नाही असा थेट आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागात आता शेतकऱ्यांना मदत कुठल्या आधारे सरकार नेमकं देणार हा खरं तर प्रश्न आहे। कारण आपत्ती व्यवस्थापन पाहायला गेलं तर संपूर्ण राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते आणि मंत्री गिरीश महाजन हे वारंवार जरी सांगत असले की निधी वापरला जातोय, मात्र तो निधी प्रत्यक्षात वापरला जात नाही आणि त्यामध्ये प्रामुख्यानं अधिकाऱ्यांची जी भूमिका आहे ती खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते। त्या फाईलसाठी अधिकाऱ्यांची आडमुठेपणाची भूमिका असल्याचा आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी केला। त्यामुळे याबाबत आता सरकारकडून काय उत्तर दिलं जातं हे बघावं लागेल। मात्र साहजिकच आहे हे एक वेगळं चित्र म्हणावं लागेल राज्यातलं की एकीकडे शेतकरी असेल, नागरिक असेल, हवालदिल झालेला आहे। संदीप, तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते। सध्याच्या क्षणाला भाजपचे प्रवीण दरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। संदीप, तुम्ही थेट त्यांना प्रश्न विचारू शकता। प्रवीणजी, संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की आपत्ती व्यवस्थापनाचा जो निधी होता तो निधी वापरला जात नाही। अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणा आहे अधिकाऱ्यांचा आणि फाईलवर वजन ठेवल्याशिवाय ही फाईल पुढे जात नाही। 4700 कोटींचा निधी केंद्र सरकारकडनं आलेला आहे। प्रवीणजी, मला वाटतं संजय राऊत हे भ्रमिष्ट झालेले आहेत। कुठल्या प्रसंगी काय बोलावं याचं भान त्यांना दिसत नाही। आता जनता संकटात आहे, शेतकरी संकटात आहे। अशा वेळेला विरोधी पक्षात असलो तरी आपण दिशादर्शक असं मार्गदर्शन केलं पाहिजे, परंतु कुठलाही पुरावा नाही, बेताल बडबडायचं ही त्यांची कार्यपद्धती झालेली आहे। आता एक गोष्ट कबूल केली त्यांनी की केंद्राकडून निधी आलाय। आता त्यांनी जर फाईलवर वजन ठेवावं लागतं तर हवेत गोळीबार करण्यापेक्षा त्यांनी सांगावं ना कुठे त्या ठिकाणी वजन ठेवावं लागलं, कुठल्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागले। सीएम लगेच कारवाई करतील। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी प्रशासन स्वच्छ आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न करतायत। त्याच्यात फक्त हवेत तीर मारण्यापेक्षा तुम्ही ती माहिती द्या ना। परंतु संजय राऊतांची सवय आहे, कुठला पुरावा नाही, कुठली माहिती नाहीये। त्यांना नावं, प्रवीणजी, त्यांनी नावं घेतलेली आहेत। अभिषेक कौल किंवा भालचंद्र चव्हाण यांची नावं घेतलेली आहेत ना संजय राऊत यांनी? नावं घेतली तर काय आरोप करतायत ते? मी नावं घेतो 4 जणांची, त्यांनी नावं घेऊन तक्रार द्यावी संबंधितांकडे। त्यांनी त्या ठिकाणी चौकशी करून नावं दिलेत तर 100% सरकार चौकशी करेल आणि जर त्याच्यामध्ये अशा प्रकारे दोषी आढळले तर कारवाई करू। आमच्या सरकारची भूमिका दुटप्पी नाहीये। आता नावं मी घेतो 5-10 नावं घेतली म्हणजे पुरावा झाला का? ती सत्यता झाली का? सरकार त्या अनुषंगाने चौकशी करेल, पण तुम्ही एक पत्र द्या ना तुम्हाला वाटतं ते। त्यांना झालंय काय, बोलायचं काही पुरावा नाही आणि चर्चेत राहायचं। 2 दिवस बातम्या होतात, आता लोक मरतायत, तिकडे संकटात आहेत, शेतकऱ्याला हवाल दिलाय,
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेत. तुम्ही काय करताय? प्रेसला घेऊन अशा प्रकारच्या गोष्टींवर फक्त काट्याकूट करताय. तुमच्या संवेदनाच मेल्यात तुमच्याकडे, प्रवीणजी, गेंड्याच्या कातडीचे प्रवीणजी, झालेले. पण दुसरा हा प्रश्न आहे सरकारकडे. नाही, उद्धव ठाकरे यांनी थेट पत्र लिहिलं आहे केंद्राला, 10 लाख कोटींची मागणी केलेली आहे. मग सरकारकडे निधी आहे तर मग विरोधी पक्षांना अशा पद्धतीनं केंद्र सरकारकडे पैशाची मागणी का करावी लागते? अहो, तुम्ही त्यांचं समर्थन केल्यासारखं बोलताय. वस्तुस्थिती समजून घ्या ना. एक पद्धत आहे ना, कार्यपद्धती आहे की नाही मदत करायची. आज त्या ठिकाणी तातडीने पंचनामे होत आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्राउंडवर गेलेत. पत्र लिहिलं 10,000 कोटी द्या, म्हणजे उद्या 10,000 कोटी अकाउंटमध्ये टाकायचे का? आता 2-2.5 हजार कोटी त्या ठिकाणी सरकारने दिलेत ना. आणि सरकारने सांगितलं, अर्थमंत्र्यांनी सांगितलंय, मुख्यमंत्री दस्तुरखुद बोललेत की एक शेतकऱ्याला त्या ठिकाणी 1 रुपयाही कमी त्या ठिकाणी 1 उसंत लागणार नाही. आम्ही पाहिजे ती मदत करू. आता आणखी काय पाहिजे आपल्याला? आणि शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार आहे, शेताच्या बांधावर गेलंय. नुसती पत्र खरडून आणि मीडियात बोलून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत होत नाही, दिलासा मिळत नाही. उठून शेतकऱ्यांशी जाऊन सुखदुःख समजून घ्यावी लागतात. अगदी आणि तुम्ही अगदी, त्या अगदी. ठिकाणी ते पत्र दिलंय. अगदी त्यांनी प्रवीणजी, बोलले. खूप खूप धन्यवाद. अगदी बद्दल त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे थेट बांधावर गेलेले आहेत. प्रामुख्यानं पत्रकार म्हणूनच हा प्रश्न होता. बाजू आम्ही कुणाची घेत नाही. सांगायचा हाच हेतू होता की शेतकऱ्यांना नागरिकांना मदत कशा पद्धतीनं केली जाणार, कारण आपत्ती व्यवस्थापनाचा कोट्यवधींचा निधी जर मंजूर होत नसेल तर मग मदत कशी मिळणार, हाच खरं तर प्रश्न होता. रिद्धी, अगदी धन्यवाद संदीप या सगळ्या तपशिलांसाठी आणि साधलेल्या संवादासाठी.